नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे। घरात सुख, शांती, प्रगती आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी स्त्रियांनी काय करावे? आपली आजी पणजी आई ह्या गोष्टी खूप वेळा सांगत असतात, पण आताची मुले हे ऐकत नाहीत। त्यातीलच काही गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे। सकाळी लवकर उठावे, सूर्योदयाच्या आधी उठून सूर्याला जल अर्पण करावा। स्वच्छता, घर हे नेहमी स्वच्छ ठेवावे। घरातील कानाकोपराही दररोज स्वच्छ करावा। ईशान्य कोपरा हा देवांचा कोपरा आहे। ईशान्य कोपरा हा अतिशय स्वच्छ असावा। घरातील फरशी पुसताना पाण्यात थोडे मीठ टाकून गोमूत्र टाकून घर नेहमी स्वच्छ करावे। कुलदैवत, दररोज कुलदैवतेचे स्मरण करून सकाळी आणि संध्याकाळी शुभम करोती म्हणून आरती करावी। तुळशीजवळ तुपाचा दिवा जरूर लावावा। नकारात्मक ऊर्जा दूर होऊन लक्ष्मी प्रसन्न होते। दान धर्म, तुमच्या उत्पन्नातील काही हिस्सा गरजू किंवा गरीब लोकांसाठी अन्नदानासाठी दान धर्म करावा। केस हे बसून विंचरावे। केस विंचरताना कांगवा स्वच्छ असावा। कांगवा कोठेही तुटलेला नसावा। केस हे इकडे तिकडे उभे राहून खरा विंचरू नये। जेवण, चपाती किंवा पोळी ही हाताने तोडून खावी, डायरेक्ट तोंडाने कुरतडू नये। डायरेक्ट तोंडाने कुरतडणे हे दारिद्र्याचे लक्षण आहे। पैसे, नेहमी तंगी येत असेल किंवा अति खर्च होत असेल तर आपला पगार झाल्यावरती त्यामधील 100-200 रुपये तरी ATM मधून पैसे काढून घरी आणावेत। ते देवापुढे पैसे आणि साखर ठेवावी। देवघरातील आसन, देवघरात नेहमी रेशमी वस्त्र असावे। लाल, पिवळ्या, नारंगी रंगाचे देवांना आसन द्यावे। देवघर नेहमी स्वच्छ असावे। देवाची भांडी नेहमी स्वच्छ ठेवावी। देवघरातील वस्त्र हे वेगळे धुवावेत। आपल्या कपड्यांमध्ये देवाचे वस्त्र धुवू नये। तिजोरी, प्रत्येक घरात एक तिजोरी नक्की असावी। तिजोरी लक्ष्मी देवीचे स्थान आहे, म्हणजेच घर आहे। तिजोरी ही नेहमी स्वच्छ असावी। तिजोरीमध्ये एक खाली लाल कलरचा कपडा अंथरावा, त्यावरती एक लक्ष्मी मातेचा फोटो ठेवावा। तिजोरीमध्ये अत्तर जरूर ठेवावे। जेवणानंतर प्रत्येकाने आपले ताट उचलून त्यामधील खरकट काढावं। आपल्या मुलांनाही या सवयी लावाव्यात। रात्री झोपताना आपण किचन स्वच्छ करून झोपावं। रात्री घरात कधीही खरकट ठेवू नये। तुमच्या लक्ष्मीला तुम्ही खुश ठेवा, तर लक्ष्मी माता तुमच्यावर जरूर खुश होईल। पाय, मंदिरात जाताना उजवा पाय ठेवून मंदिरात प्रवेश करा। घरात येतानाही उजवा पाय प्रथम ठेवून घरामध्ये प्रवेश करा। हे माना अथवा नका मानू, पण हे मानले तर तुमचे आयुष्य मात्र नक्कीच बदलून जाईल। गुरुवारच्या दिवशी तुळशीच्या रोपाला दुधाचा अर्घ दिल्यास धनसंपत्तीच्या कामात सहाय्य होते। काळी हळद ही आपल्या जवळ ठेवल्यावरती व्यक्ती धनवान होते। एखाद्या शुक्रवारी कमळाचे फूल घरी आणून ते लाल कपड्यामध्ये गुंडाळून तिजोरीमध्ये ठेवा। धनाचा साठा वेगाने वाढेल। त्याचबरोबर कामाबद्दल प्रामाणिकपणा ठेवा। सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा झाडलोट करू नये। घरातील कचरा हा उकिरड्यावरती किंवा बाहेर टाकू नये। बंद घड्याळे घरात ठेवू नये, कारण त्याने आपली प्रगती थांबते, नकारात्मक शक्ती वाढते। त्यामुळे बंद घड्याळ हे कधीही घरात ठेवू नये, घड्याळ चालू ठेवावे। चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।